गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. काल आपण चायरल मॉलिक्यूल शिकलो. तो चायरल मॉलिक्यूल मध्ये कार्बन इज कनेक्टेड टू अदर 4 डिफरंट ग्रुप अँड देन इट इज नोन ॲज चायरल सेंटर असा आपण कन्सेप्ट शिकलो होतो. त्याच्यातच मी तुम्हाला नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज पण दाखवली होती. मग रिलेशन बिटवीन चायरल मॉलिक्यूल आणि नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज याला चायरॅलिटी म्हणतात. ग्रीक वर्ड आहे चायरल मीन्स हँड्स. पुढच्या टॉपिक मध्ये मी तुम्हाला हँड्स घेऊन पण सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस दाखवणार आहे. तुम्हाला माहितीच आहे, काल पण मी उल्लेख केला होता की राईट हँड लेफ्ट हँड अशी सिच्युएशन मी तुम्हाला चायरल सेंटरला ग्रुपची दाखवली होती. नंतर स्टिरिओ आयसोमर हा शब्द मी कालच्या लेक्चरमध्ये पण वापरला होता. स्टिरिओ आयसोमरचा मीनिंग होतो की spatial arrangement of the atoms in a space or group of atom in a space is called as stereoisomers. स्टिरिओआयसोमर्सलाच लागून आज आपल्याला पुढचा टॉपिक स्टार्ट करायचा आहे, दॅट इज द ऑप्टिकल आयसोमेरिझम. नाउ व्हॉट इज मीन बाय ऑप्टिकल आयसोमेरिझम? द स्टिरिओआयसोमेरिझम in which isomers have different spatial arrangement of the groups or group of atom around a chiral center, then it is known as the optical isomerism. Optical isomerisms differ from each other in terms of the measurable property, then it is known as optical activity. कदाचित तुम्हाला 2 मार्क्ससाठी ह्या डेफिनेशन बोर्डात विचारल्या जातील. ह्या चॅप्टरवरच्या ह्या भागावरच्या डिफाईन साठी ऑप्टिकल आयसोमेरिझम आहे, स्टिरिओ आयसोमेरिझम आहे, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी आहे. मी ज्या पद्धतीने नोट्स लिहून दिलेल्या आहेत त्याच पद्धतीने तुम्ही रनिंग नोट्स घरी पण काढायच्या आहेत आणि हे शब्द याच्यामध्ये वापरायचे आहे. आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीची डेफिनेशन खूप सोपी वाटते, पण मी मेजरेबल प्रॉपर्टी या वर्ड खाली अंडरलाइन केला आहे. तुम्ही पण तसंच लिहायचं आहे. दे आर डिफर फ्रॉम इच अदर इन टर्म्स ऑफ मेजरेबल प्रॉपर्टी, देन इट इज नोन ॲज ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी एक्सप्लेन करायची म्हणजे प्लेन पोलराइज लाईट पाहिजे, म्हणून पुढची डेफिनेशन 2 मार्काची पुन्हा आहे पीपीएल, दॅट इज प्लेन पोलराइज लाईट. हा फिजिक्सचा पार्ट आहे. ऑर्डिनरी लाईट तुम्ही फिजिक्स मध्ये शिकतात. ऑर्डिनरी लाईटच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला माहिती आहे. सेम वर्ड्स आपल्याला ह्या डेफिनेशन मध्ये टाकायचे आहेत, म्हणून पुढची कन्सेप्ट आहे प्लेन पोलराइज लाईट. सगळ्यांनी 2 मार्क्ससाठी ह्या डेफिनेशन लर्न करायच्याच आहेत. प्लेन पोलराइज लाईट मीन्स an ordinary light consists of the electromagnetic waves. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह खाली अंडरलाइन करून घ्या, नाहीतर याच्या मीनिंगला अर्थ राहत नाही. कारण ऑर्डिनरी लाईटला नेहमी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असतात. दॅट वेव्हज हॅव्हिंग ऑसिलेशन्स. त्या वेव्हजलाच काय असतं? ऑसिलेशन असतं. पण कुठल्या फील्डमध्ये असतं? इन इलेक्ट्रिक फील्ड और इन मॅग्नेटिक फील्ड, इन ऑल पॉसिबल प्लेन्स. जेवढे पण पॉसिबल प्लेन मध्ये ती वेव्ह असेल तेवढ्या पॉसिबल प्लेन मध्ये तिला काय असेल? ऑसिलेशन्स असतील. इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्ड असलं तरी, आणि इट इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द प्रपोगेशन ऑफ द लाईट. नाउ सी द डेफिनेशन ऑफ द प्लेन पोलराइज्ड लाईट. ऑर्डिनरी लाईट हॅव्हिंग ऑसिलेशन्स. जुन्या पुस्तकांमध्ये ऑसिलेशन हा शब्द तुम्हाला सापडणार नाही. 2 मार्कासाठी कंपल्सरी ही डेफिनेशन तुम्ही करूनच जायचं आहे. बोर्डात विचारलेलीच असते. डिफाइन प्लेन पोलराइज लाईट. पुन्हा एकदा सांगते, ऑर्डिनरी लाईट हॅव्हिंग ऑसिलेशन्स ओनली इन वन प्लेन, बट इट इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द प्रपोगेशन ऑफ द लाईट, देन इट इज नोन ॲज प्लेन पोलराइज लाईट और पीपीएल. तुमच्या पुस्तकात छान डायग्राम दिलेली आहे की ऑर्डिनरी लाईटचा क्रॉस सेक्शन तुम्हाला दाखवलेला आहे. इट इज पास्ड ओव्हर द निकोल प्रिझम और निकोल प्रिझम इज ऑल्सो नोन ॲज पोलरायझर. आणि निकोल प्रिझम हा स्पेशल टाईपचा प्रिझम असतो. ह्या प्रिझम मध्ये कॅल्शियम कार्बोनेट असतो किंवा इट इज मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बाइड और कॅल्साइट.
याच्यावर जर आपण ऑर्डिनरी लाईट पास केला तर आपल्याला प्लेन पोलराइज लाईट तयार होताना दिसतो. तुम्हाला दिसतच आहे की इट इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द प्रोपगेशन ऑफ द लाईट. मी बघा इथे डायरेक्शन्स बदलवलेल्या आहे, वरची वेगळी डायरेक्शन, खाली वेगळी डायरेक्शन. हा क्रॉस सेक्शन कशाचा दाखवलेला आहे तुम्हाला? प्लेन पोलराइज लाईट. सर्वांनी रिव्हिजन पुन्हा करायची आहे. हा ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीचा पार्ट पूर्ण आपल्याला बोर्डात विचारलेलाच असतो. नीट असेल, सीईटी असेल, JEE असेल, प्रत्येक याच्यात ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी आपल्याला विचारल्या जाणार आहेत. एकही शब्द या पार्टचा सोडायचा